सो हे गाइस, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. अँड आज आपण चाललो आहे ठाण्यावरून भांडूपला. इकडनं माझ्या इकडनं भांडूप पकडे 9-10 किलोमीटरचा रस्ता आहे. तर भरपूर जणांची कमेंट आलेली ब्लॉगवरती, लास्ट ब्लॉगवरती बोला किंवा इंस्टाग्रामवरती बोला, भरपूर जणांचे DM पण आलेले की विस्टॉम एकदा चेक कर. आणि विस्टॉम चेक करायला एकाने सजेस्ट केले की भांडूपला एक शोरूम आहे, सो तिकडे जाऊन चेक कर, तिकडे ऑफर पण चांगले असतील. दॅट्स वाय आम्ही आता चाललो आहोत ती भांडूपला ऑफर चेक करायला. तर चाललो आहे आता आम्ही तिघं जणच. आपल्या गाडीवरती आहे, छावावरती मी आणि रॉन आहे, आणि ते दादाची गाडी बघा ही FZ. दादानी गाडी बाकी काही म्हटलं मॉडिफाय मस्त केली, बेसिक मॉडिफिकेशन करून ठेवलेत, मग मस्त केलेत. म्हणजे लॉंग राईडला वगैरे जाताना काय त्रास नाही, कारण की माझ्या गाडीतनं मी अजून लाईट पण नाही लावलेत. दादाच्या गाडीवरची लाईट तर तुम्ही लास्ट ज्या आपण ट्रेकिंगला गेलो व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, लाईट काय पॉवर त्याची. तर ती जे कोण आता नवीन असतील ना चॅनलवरती त्याला कोणसाठी सांगतो, अजूनपर्यंत ना मी लास्टचे व्हिडिओ तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ जाऊन चेकआउट करा. अजूनपर्यंत मी जवळपास ना 5 बाईकमध्ये चेकआउट करून झाल्यात. ॲडव्हेंचर कॅटेगरीमधल्या सगळ्यात पहिली जी गाडी चेकआउट केली ना ती म्हणजे GS 310 मी. पण GS 310 जसं की तुम्हाला आधी पण माहीत असेल, बोललो मी, ओव्हर प्राईस आहे ती आहे. वरून तिच्यात एवढे मोड्स नाही, म्हणजे रायडिंग मोड्स नाही ते नाही आहेत, म्हणजे ABS पण स्विचेबल नाही, बेसिक गोष्टी नाही आहेत. पण ती गाडी बाप आहे. ज्यांच्याकडे खरंच पैसा आहे ना त्यांनी तर मी म्हणू दुसरी गाडीला जाऊच नाही का, त्यांनी तर GS 310च घ्या हमखास. आता आपलं हाय मिडल क्लास लोक, आपण जॉब करून पैसा साठवून काहीतरी छोटीशी गाडी घ्यायची गरिबांची, तर GS आपल्याला बिलकुल परवडणार नाही. म्हणून मग सेकंड ऑप्शन मी घेतलेलं की डॉमिनो 400. डॉमिनो 400चं पण कोटेशन काढलं. त्याची टेस्ट ड्राईव्ह बाकी आहे घ्यायची, पण ती ऑलरेडी मी चालली म्हणून टेस्ट ड्राईव्ह ते घेतली नाही मी. ती बऱ्यापैकी ओके आहे गाडी. आणि थर्ड जी बघितलेली ती CB200X. तर CB200X पण ही आणि CB200X ह्यात एवढा काय फरक तर नव्हता तुम्ही. आणि ह्या सगळ्या कॅटेगरीमध्ये सोडून ना मी एक गाडी अजून एक चेक केलेली ना, ती म्हणजे R15 व्हर्जन 4. R15 तर खरं बोलायला गेलं तर मला खरंच आवडलेली, मनात गेलेली. मग ॲव्हरेज तो ॲव्हरेज भेटतोय, लुक तो लुक भेटतोय, स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये भेटते तुम्हाला, ॲग्रेसिव्ह लुक भेटतोय, सगळं चांगलं. फक्त एवढंच नाही की तिला घेऊन मी लॉंग टूर करता आलं नसतं मला. लॉंग टूरसाठी माझा कंटेंट तुम्हाला माहिती आहे, मी लॉंग टूर राईड करतो इकडे तिकडे. तर R15 मला कम्फर्टेबल नसती पडली. कुठे मिनिमम 500 किलोमीटर ठीक आहे, त्याच्यावरती जर जायचं झालं ना तर मला परत हॉर्नेटच काढावी लागली असती. मग तो काय पॉईंट नाही बनत R15 घेऊन, म्हणून R15 होल्डवर ठेवली, अजून पण कॅन्सल नाही केली. आणि लास्टचा एक ऑप्शन राहतोय ना तो म्हणजे सुझुकी विस्टॉम 250चा. तर विस्टॉम 250 ओके. ॲडव्हेंचरची अजून एक होती हिमालय 450. हिमालय 450चं तुम्हाला माहिती आहे ट्रेंडिंगमध्ये गाडी आहे सध्या. भरपूर जणं बुक करतात, भरपूर जणं घेतात ती गाडी. पण तिचं असं झालं ना की मेन म्हणजे मला तिचं लुकच नाही आवडलं. बाकी सगळं ठीक आहे, तिच्यात मोड्स आहेत, तिचे ॲव्हरेज पण ठीक आहे, ओकेमध्ये. ती गाडी पॉवर आहे, सगळं गाड्या आहे तिच्यामध्ये. फक्त एवढंच ना मला तिचं लुक असं आहे ना चोचीसारखा तो आवडला नाही. का माहीत का, बट असतं प्रत्येकाची चॉईसमध्ये. लुक मला आवडला नाही म्हणून मी त्या गाडीसाठी गेलोच नाही, सिम्पल. त्या गाडीमध्ये पण ना सुझुकीमध्ये भरपूर फॉल्ट आहेत, पण तरी मी जाऊन एकदा चेकआउट करणार, एकदा कोटेशन काढून त्याचं टेस्ट ड्राईव्ह घेऊन त्यानंतर काहीतरी डिसिजन घेईल. आता या सगळ्यामध्ये ना तुम्ही बोलाल की तू KTM ब्रँडला का नाही गेला, तर KTM ब्रँड पण मी चेक केला 250. पण 250मध्ये एवढे व्हायब्रेशन इश्यू आहेत ना, एवढे निगेटिव्ह पॉईंट आहेत ना की सांगून दमलो असतो मी तुम्हाला. तर तिचे म्हणू शकता की ती गाडीत ना जवळजवळ 17 की 18 मला निगेटिव्ह पॉईंट भेटले 250मध्ये. ॲडव्हेंचर 250 390 ते यार ओव्हर बजेट चालले, म्हणून KTMचा ब्रँड पण कॅन्सल केला. आता लास्ट जो उरला आहे तो म्हणजे सुझुकीचा SX 250 ॲडव्हेंचर. ती लास्ट चेकआउट करायची, तिचं कोटेशन काढून नंतर डिसाईड करू. पण कुठलीच गाडी अशी नाही की परफेक्ट. आता ऑफकोर्स कुठली गाडी ना ॲक्च्युली बघायला गेलं कुठलीच गाडी परफेक्ट नसते, प्रत्येक गाडीमध्ये काय ना काय फॉल्ट आहेच. ओके, राईट साईडला सगळे शोरूम आहेत, सगळे म्हणजे जवळपास सगळेच आहेत रे. TVSचं आहे, सुझुकीचं आहे, बजाजचं पण आहे. वाव, सगळे शोरूम आहे तिकडे. आणि जावाचं आहे, होंडाचं आहे, यामाचं आहे, लाईनच शोरूम आहेत सगळे. काय सीन, मजा आली ट्रॅफिकमध्ये थोडी चालू बघ. ट्रॅफिकमध्ये लागते का बघ. हाईट पुरते का मेन म्हणजे बघावं लागेल, हाईट पुरते का ते. नॉर्मल साईड स्टँड एवढाच असतो का वाकला आहे? नॉर्मल साईड स्टँड एवढाच असतो का वाकला आहे? हा एवढाच असतो. सरळ जाऊ बोलते ना.
ओके स्मूथ. अच्छा नवीन गाडी ना म्हणून स्मूथ आहे, बाकी काही सीन नाही. फ्रेम माझ्यामध्ये चांगला दिसतोय हा, नो डाऊट. ओके सो आता आहे ती म्हणजे माझ्याकडे सुझुकीची V-Strom 250 SX. सो ही गाडी ना आपण टेस्ट ड्राईव्हसाठी घेतली. नवीनच गाडी कोणतरी वाटतं जस्ट डिलिव्हरी घेतली आहे आणि भाई यांनी मला टेस्ट ड्राईव्हला दिली. ॲक्च्युली गाडी अवेलेबल नव्हती यांच्याकडे टेस्ट ड्राईव्हला, म्हणून यांनी मला ही गाडी प्रोव्हाइड केली. वसं त्या गाडीमधले ना थोडेफार फंक्शन जे मला माहीत आहे तुम्हाला सांगतो. मेन म्हणजे समोर जे बघता तुम्हाला डिस्प्लेवर तुम्हाला ॲज युजल, अरे हे काय इथून आहेत ना रस्ता, हायवेवरच जावं लागेल मला. टर्न मारताना फाटते तर आहे माझी, तर पाठी खेचायची कशी, हे टेन्शन आहे. माझे पाय तर टेकतात खाली बट खेचली नाही जाते. ओके सो या गाडीत ना तुम्हाला तर बेसिक गोष्टी सांगतो काय काय आहेत काय काय नाही ते. गाडीमध्ये जर बघा ना गाडीचा लुक हां ॲज युजल सेक्सी तर वाटते नो डाऊट. बायबलचे डिस्क ब्रेक आहेत दोन्ही साईडला, पुढे फ्रंट अँड बॅक. ओके सर पाठचा टायर जर चेकआउट कराल ना तर पाठचा टायर जवळपास कितीचा आहे, जसं पाठचा टायर 140/70 आहे आणि पुढचं आय थिंक सो 110 आहे किंवा 120 काय माहीत, 190 आहे आणि पाठचा 140/70 आहे. पुढे वायझर आता कंपनी स्टॉक गाडी आहे. कंपनी स्टॉक गाडीमध्ये तुम्हाला वायझर बघायला भेटेल, हँडगार्ड बघायला भेटेल. खाली सगळ्यात बेस्ट गोष्ट नाही ती म्हणजे हे मेटलचं. साईडला जर बघाल ना मला साडी गार्ड देते कंपनी थ्रू. इथे बेसिक गोष्टी आहेत आणि अजून काय कंपनी थ्रू ॲडिशनल दिसत तर नाही. गरिबांचे ॲडव्हेंचर बोलू शकतो आपण हिला, पण पॉवर तर हा हिच्यामध्ये. आणि हँडल बारवर बघाल तर नॉर्मल इंजिन स्विच केली आहे. ते स्टार्टर आहे, लेफ्ट साईडला हॉर्न आहे, हॉर्न दाखवतो तुम्हाला वाजून. ओके सर इंडिकेटर आहेत. डिस्प्ले ऑन केलं तुम्हाला बघाल तर डिस्प्लेवरती वरती तर स्पीडोमीटर, इथे तर स्पीडोमीटर आहे, टाईम आहे, गिअर शिफ्टिंगचं आहे, फ्यूल इंडिकेटर आहे आणि इंडिकेटर आहे ते सगळे राईट लेफ्टचे. इथे बघाल तर अपर डिपर, इथे पासिंगची लाईट आहे. बेसिक्स आहे जास्त काय नाही. आणि फायरिंग जर बघाल तर आहे का इथे फायरिंग. ओके इग्निशन बेसिकची फायरिंग आहे, बाकी अजून ॲडिशनल जर बघाल ना इथे एक गोष्ट चांगली केली ते म्हणजे या लोकांनी इथे चार्जिंग सॉकेट दिलं आहे कंपनी थ्रूच. म्हणजे ॲडिशनल तुम्हाला चार्जिंग सॉकेट लावायची गरज नाही. बेसिक गोष्टी त्या लोकांनी दिल्या आहेत गाडीमध्येच. तुम्हाला फक्त ॲडिशनल जे करत आहे ते म्हणजे इथे गार्ड लावायचं आहे प्रॉपर, इथे मोबाईल होल्डर लावायचं चांगलं, GPS माउंट लावायचं आहे बस. अजून तर काय ॲडिशनल करायचं नाही याच्यामध्ये, कारण कंपनी थ्रू स्टॉकच येते सगळं. आता हँडगार्ड विनगार्ड पण. सो हिच्यामध्ये ना 3 कलर येतात. एक तर ही येल्लो जी मी चालवत आहे ती, सेकंड वन म्हणजे भाई काय बघ पुढे, सेकंड वन म्हणजे ना ती म्हणजे ब्लॅकमध्ये आणि थर्ड ऑरेंजमध्ये. ही जी टेस्ट आहे एवढं तर मला काय वाटत नाही हॉर्नेट आणि हिच्यामध्ये फरक. पळवायला तर दोन्ही पण सेम आहे. हां कम्फर्टेबल तर आहे नो डाऊट. ओके एकदा रेव करून बघू, हायस्ट स्पीड बघू जरा किती पळते. ओके टॉप स्पीड पण चांगली आहे. जसं की तुम्ही पाहू शकता चौथ्या गिअरमध्ये जवळपास 100च्या आसपास पोचलेली गाडी. टर्निंगला इश्यू आहे कारण की तेच पाय पोचत नाहीत, त्याच्यामुळे जर टर्निंगला इश्यू आहेत. टर्निंग तर ॲक्च्युली चांगली बघायला गेलं तर, फक्त मला असं वाटतंय ना की तो फील पाहिजे ना तो फील नाही त्याच्यामध्ये. ओके आपण जाऊ आता गाडी देऊन येऊ. नाईस. प्रॉपर ऑफ रोडिंग तर मला वाटत नाही जर करायला भेटेल, कारण की एवढे चॉकअप्सर जे स्मूथ नाही आहेत सस्पेन्शन्स. गिअर शिफ्टिंग तुला जास्त आहे ना वाटली हार्ड गिअर शिफ्टिंग. अच्छा सर्व्हिसिंग नाही म्हणून. गाडीचे टेस्ट ड्राईव्ह होते ना SXची मी पण घेतली, दादानी पण घेतली. तर
दादाचा पण रिव्ह्यू ओके होता, माझा पण मी जसं की तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेलच. मला माहीत नाही का पण ना फर्स्ट सेकंड गिअरवरती ना नॉर्मल मला असं वाटतं हॉर्नेटचं थोडंफार काहीतरी चांगली CC मध्ये चालवते, पण एवढा मेजर डिफरंट नाही वाटला मला. आणि थर्ड फोर नंतर जी सुट्टी आहे ना ती तुफान सुट्टी आहे. म्हणजे चौथ्या गिअर जशी तुम्ही बघितलं असेल मी 96-98च्या आसपास होतो. आणि गिअर शिफ्टिंगमध्ये थोडाफार मला प्रॉब्लेम वाटला, तो स्वतःहून बोलला की तो होऊन जाईल नॉर्मल फर्स्ट सर्व्हिसिंग नंतर. जवळजवळ ना 5 ते 6 गाड्या ॲडव्हेंचर कॅटेगरीमधल्या मध्ये चेक करून झाल्यात ऑलरेडी. आता तुम्हीच काय ते कमेंट डाऊन करून सांगा तुम्हाला कुठला फ्रेम आवडते बघायला आणि कुठली गाडी तुम्हाला आवडेल जर तुम्ही घ्यायला गेलात तर. आता कोटेशनचा स्क्रीनशॉट लावेल मी इकडे, तुम्ही चेकआउट करा नक्की काय सीन आहे ते. ऑफर विफर तर भरपूर आहेत त्या गाड्यामध्ये, कारण की ऑफकोर्स ऑफर असणार, कारण की त्या गाड्यांचा मेन निगेटिव्ह पॉईंट आहे की ते गाड्या तसं सेल होत नाही. अजूनसुद्धा त्यांच्याकडे 2023चे मॉडेल पडलेले आहेत. म्हणजे विचार करा 2023 त्यांच्या गाड्या काय सेल झाल्यात. आता जवळजवळ फेब्रुवारी संपायला आला तरी पण अजून 2024 त्यांच्याकडे मॉडेल नाही आलेत, कारण 23चा स्टॉक संपला नाही अजून. तर म्हणून 23चा स्टॉक संपला त्या लोकांनी भरपूर सारे ऑफर दिला. तर ते -25,000 इकडे ते आहेत ना, ते सगळे ऑफरसाठी आहेत 23चा मॉडेल संपायला म्हणून. ओके आता भांडूपवरून निघतोय. हा व्लॉग ना मी इथेच एंड करतो. काय इंटरेस्टिंग असेल ना पुढे दाखवतो. मला असंच ट्रॅफिक भेटणार आहे पूर्ण ठाण्यापर्यंत मला वाटतं. जर तुम्हाला कुठली माहीत असेल गाडी आता अजून एक ॲडव्हेंचर कॅटेगरीमधल्या अंडर 3 लाखमध्ये, तर नक्की कमेंट डाऊन करून सांगा. ती पण जाऊन आपण चेक करून घेऊ. काय नाही सगळ्या गाड्या आहे ना तर सगळ्या चेक करून. तर पूर्णचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, कुठलाही व्हिडिओचा पार्ट थोडाफार तरी आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, नक्की व्हिडिओ लाईक करा. भेटू आता अशाच इन्फॉर्मेटिव्ह किंवा अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टिल देन टेक केअर, बाबा, राईट सेफ अँड ऑलवेज मूव्ह हार्ड.